150 वर्षापासून इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हजारो देशवासियांनी आपले प्राण दिले। 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला। नव्याने सूर्योदय झालेल्या देशाला चालविण्यासाठी अशा घटनेची आवश्यकता होती, जी सर्वांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय स्वातंत्र्य देईल। खऱ्या अर्थाने हे फार जोखमीचे आणि जबाबदारीचे काम होते। ते काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी उचलली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। 26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आली आणि भारत प्रजासत्ताक बनले। आज देशाला प्रजासत्ताक होऊन 58 वर्षे पूर्ण झाली, तरी सर्वसाधारण माणसाला भारताची घटना समजली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल। घटनेने दिलेल्या अधिकारांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणूनच घटनाकारांनी घटनेची प्रास्ताविका लिहिली। तीच प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांना घटनेतील अधिकार कळावे यासाठी हा पहिला प्रयत्न म्हणजेच भारतीय घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन। नागपूर जिल्हा परिषदला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करीत असताना संविधान ओळख या नावाखाली आम्ही एक उपक्रम सुरू केला। संविधानाच्या प्रियांबलचं वाचन सर्व शाळांमधून सुरू केलं। त्यामागची मुळात भूमिका अशी की संविधानाच्या बद्दलची जनजागृती लोकांमध्ये झाली पाहिजे, घराघरापर्यंत संविधान झालं पाहिजे। सर्वसाधारणपणे कुठलाही चांगला उपक्रम हा जर लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल तर ते अवेअरनेस करणं फार गरजेचं असते। शाळेतनं सुरू करणं यामागची भूमिका अशी की शाळेत जी शिकणारी मुलं असतात, बालवयात शाळेत शिकणारी मुलं, त्यांच्यावर जे संस्कार आपण करतो ते शेवटपर्यंत कायम राहतात। शाळेतनं जेव्हा आपण भारत माझा देश, वंदे मातरम, जनगणमन आणि इतर गोष्टी जेव्हा सांगतो त्या विद्यार्थ्यांना आजही आहेत आणि जे विद्यार्थी तेव्हाचे आजचे नागरिक आहेत त्यांना पण त्या गोष्टी समजतात। मुळात संविधानाच्या बद्दलचे 26 जानेवारी 1950 ला संविधानचा अंमल सुरू झाल्यानंतरही अनेकांना संविधानाचं प्रियांबल माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे, कारण तसा प्रयत्न झाला नाही। आणि म्हणून शाळेतून जर आपण हा उपक्रम सुरू केला तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे उद्याचे नागरिक आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतील, ओळख होईल, अर्थ हळूहळू समजेल आणि या संविधानामध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आहे, व्यक्तीची प्रतिष्ठा आहे, संधी आहे, राष्ट्राची एकता, एकात्मता आहे, ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या जीवनाच्या अस्तित्वाशी निगडीत आहेत, माणसाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत आहेत, देशाच्या समृद्धीसाठी ज्या पायाभरणी करणाऱ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात। आणि म्हणून हा उपक्रम पहिल्यांदाच नागपूर जिल्हा परिषदच्या शाळांमधून आणि जिल्ह्यातल्या शाळांमधून सुरू झाला। देशात यापूर्वी अशा पद्धतीचा उपक्रम झाला नाही। या उपक्रमाच्या अंतर्गत एवढंच करायचं आहे की शाळेच्या भिंतीवर दर्शनी भागात संविधानचं प्रियांबल लिहायचं आणि रोज प्रार्थनेच्या वेळेस ते संविधानाचं प्रियांबल म्हणायचं आणि या माध्यमातून शिक्षक, मुलं, त्यांचे कुटुंबातले लोक यांच्यापर्यंत हे संविधान पोहोचेल। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेलं आहे। 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे संविधान निर्मितीला लागलेलं आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात पहिले संविधान निर्मितीची गोष्ट जेव्हा आली तेव्हा हे संविधान सर्वसामान्यांना, देशातल्या वंचित उपेक्षित वर्गाला संधी देणारं, त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं हे संविधान निर्माण झालेलं आहे। जगातल्या अनेक संविधानापैकी हे कसं उत्कृष्ट असं संविधान आहे। हा राष्ट्रग्रंथ आहे, हा देशाचा सर्व कारभार संविधानातून चालतो आणि म्हणून इतर गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याहून हे संविधान महत्त्वाचं आहे। हे वे ऑफ लाईफ म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि त्याची ओळख ही विद्यार्थ्यांना लहानपणापासून झाली पाहिजे। म्हणून हा शाळेतून वाचण्याचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। यामुळे निश्चितच संविधानाच्या बद्दलची जागृती विद्यार्थ्यांमध्ये होईल, शिक्षकांमध्ये होईल, वर्किंग क्लासमध्ये होईल, नागरिकांमध्ये होईल आणि या माध्यमातून संविधानाचा सन्मान
प्रत्येकाच्या मनात येईल आणि राष्ट्राच्या समृद्धीसाठी हातभार लागेल असा विश्वास आहे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत